हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला पटापट सबस्क्राईब करा म्हणजे माझे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सो मराठीतला सगळ्यात बिग बजेट सिनेमा रिलीज झालाय आणि हो, काही दिवसांनंतर मी त्याचा रिव्ह्यू करतोय. त्याचं कारणही आहे का ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल. पण मराठीतला एक सगळ्यात बिग बजेट असा सिनेमा रिलीज झालाय. सिनेमाचं नाव आहे राजा शिवाजी. कसा वाटलाय मला हा सिनेमा, ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच सुरुवात करूया. सो मी पाहिलं राजा शिवाजी, यातलं मराठी जे व्हर्जन आहे ते मी पाहिलं. ओरिजिनल फिल्म ही मराठीतलीच आहे आणि म्हणूनच मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक प्राऊड मोमेंट आहे असं मी माझ्या टीजर ट्रेलर रिव्ह्यू मध्ये म्हणालोच आहे. कारण 100 करोडचं बजेट घेऊन एक फिल्म करणं हे एक मोठं विजन आहे आणि एवढं बजेट मराठीच्या फिल्मसाठी मिळणं ही एक सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण अनेक फिल्म ह्या स्ट्रगल करतात आणि बजेट अभावी त्या कशा बनतात, काय होतं, हे आपण अनेक रिव्ह्यू मध्ये मी कव्हर केलेलं आहेच. पण राजा शिवाजी ही एक स्पेशल फिल्म आहे. महाराजांवरची फिल्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्याबद्दल सांगितलं जाणार आहे, त्यांच्या आयुष्यावर असणारी फिल्म आहे. सो खूप अपेक्षा होत्या आणि सुरुवातीलाच म्हणजे टीजर ट्रेलर आल्यापासूनच खूप ह्याबद्दल चर्चा होऊ लागली होती. त्याचं कारण म्हणजे रितेश विलासराव देशमुख हे महत्वाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत होते. तो सगळीकडे ही चर्चा सुरू होती की त्यांनी म्हणजे ते ह्या व्यक्तिरेखेला, महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे, जे म्हणजे आपण शब्दात मांडू शकत नाही असं व्यक्तिमत्व, त्याला हे कितपत न्याय देऊ शकतील सांगणार आहे व्हिडिओत पुढे. काय वाटलं मला ह्या म्हणजे रितेश विलासराव देशमुख यांनी महाराजांची साकारलेली भूमिका, थोडा अंदाज तुम्हाला आला असेलच थंबनेल वरून. पण बोलूया डिटेलमध्ये पुढे. सो आधी काय मला पॉझिटिव्ह वाटलं आणि ह्या फिल्ममध्ये काय गोष्टी आहेत ज्या आपण अप्रिशिएट केल्या पाहिजेत ते आधी बोलतो आणि त्यानंतर ऑफकोर्स जे मला गोष्टी खटकल्या, नाही आवडल्या, त्याबद्दल बोलूच या. सो सुरुवातीला सांगतो की ह्या फिल्मची जी सिनेमॅटोग्राफी आहे, आणि हे मी माझ्या ट्रेलर रिव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की फिल्मची सिनेमॅटोग्राफी अतिशय उजव्या दर्जाची असणार आहे. संतोष सिवन यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी, अनेक दृश्य आहेत जे आपल्याला अतिशय व्हिज्युअल ट्रीट वाटतात. ओके, आणि बघायला खूप मजा येते. सीन त्याने खूप अपलिफ्ट होतात. ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत, काही काही ऍक्शन सिक्वेन्सेस खूप छान आहेत. काही सीन्स मला शूट केलेले खूप आवडले, ज्यामध्ये दोन वेगवेगळे प्रसंग मिक्स करून, ऑफकोर्स याच्यामध्ये एडिटरचंही कौशल्य आहेच. पण जसं शिवाजी महाराजांचा विवाह सोहळा आहे तो ज्या प्रकारे शूटही केला गेलाय आणि ऑफकोर्स त्याला एका प्रकारे व्हिज्युअलाइज केलं गेलं असेल आधी आणि मग तसं शूट करणं आणि त्याला एडिट करणं पण खूप मस्त झालंय. सुरुवातीचाही एक सिक्वेन्स आहे, अतिशय अधिक सुरुवातीला जो सिक्वेन्स येतो तोही सिक्वेन्स मला खूप आवडलाय. त्या व्यतिरिक्त विद्या बालनने केलेलं काम तुमच्या लक्षात राहील. ज्या प्रकारे तिने तिचे कॅरेक्टर वठवलंय, एक नंबर. रितेश देशमुखांचे दोन्ही मुलं ज्यांनी बाल शिवाजींची भूमिका केली आहे, दोघांनी त्यांचा इनोसन्स, त्यांनी जे काही स्क्रीनवर केलंय बघायला खूप छान वाटतं, खूप मजा येते. त्यानंतर सांगायचं झालं तर अमोल गुप्तेंनीही त्यांचं कॅरेक्टर मला पर्सनली आवडलंय, खूप छान केलंय. जितेंद्र जोशी छाप सोडून जातो स्वतःची. त्यानेही खूप छोटा रोल आहे, बट आय थिंक चांगल्या ऍक्टरचं हेच कौशल्य असतं की जेवढं आपल्याला मिळेल त्यामध्ये आपण कसा इम्पॅक्ट सोडायचा. काही रिॲक्शन्स तुम्ही जर का पाहिल्या जितेंद्र जोशींच्या, खूप कमाल. आता येऊया सगळ्यात महत्वाचं जे अंग आहे या फिल्मचं, आणि जे मी अगेन ट्रेलर रिव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, फिल्मचं म्युझिक. बॉस, अजय अतुल सारखे मॅजिशियन्स असल्यानंतर ह्या स्केलचं म्युझिक असणं गरजेचं आहे. म्हणजे जे छत्रपती अँथम आलं होतं त्यानंतर ते मी सांगितलंच होतं की आता आणि अजून पुन्हा सांगतो की जिथे जिथे शिवाजी महाराजांबद्दलचा काही प्रोग्राम असेल, इव्हेंट असेल, कार्यक्रम असेल, तिथे हे अँथम वाजेलच. ज्या स्केलवर त्यांनी ते केलंय बॉस, खूपच छान. आणि मला वाटतं त्यांचा हातखंडा आहे यार, आणि त्यांनी अशा फिल्म असल्यानंतर त्यांनीच अशा फिल्म हाताळाव्यात. वेल, अगेन माझं खूप वेगळं मत आहे. छावा बरोबर जेव्हा कम्पेअर केलं जातं, प्रत्येकाचं आपापलं विजन असतं, आय विल स्टिक टू दॅट पॉइंट. पण ह्या फिल्मचं म्युझिक खूप उजव्या दर्जाचं आहे. फिल्मचं बॅकग्राऊंड स्कोरही खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि मला वाटतं जेवढं मी रिसर्च केलं ते अजय अतुल यांनी नाही केलंय. ओके, पण फिल्मचं बॅकग्राऊंड स्कोरही चांगलं आहे. सो ह्या सगळ्या काही फिल्मच्या उजव्या बाजू झाल्या, हे पॉझिटिव्ह पॉइंट झाले राजा शिवाजी बद्दल. आता बोलूया की काय गोष्टी आहेत ज्या मला नाही आवडल्या, खटकल्या किंवा बेटर असू शकल्या असत्या. एक तर फिल्मची जी
जो स्पीड आहे फिल्मचा खूप स्लो आहे, खूप फिल्ममध्ये ड्रॅग होते. फिल्म तुम्हाला तुमच्या म्हणजे सीटवर अशी अडकवून नाही ठेवत, म्हणजे तुम्ही पुढच्या सीनची वाट नाही पाहत. मला पर्सनली तसं नाही झालं. काही काही सीन्स, जसं क्लायमॅक्सचा सीन आहे अफजल खानाचा वध, तो तिथे थोडीशी आपली उत्कंठा वाढवली गेली आहे, बट नॉट टू दॅट ग्रेट एक्सटेंट की तुम्ही म्हणजे ना खूपच सीटच्या एजवर जाऊन बसाल आणि खूप त्याचा विचार कराल. त्यामुळे तो एक सिक्वेन्स आणि काही एखाद दोन मधले सिक्वेन्स वगळता फिल्मचा जो स्क्रीन प्ले आहे तो म्हणजे मला फार अपिलिंग नाही वाटला. फिल्मचा स्पीडही खूप स्लो आहे. या व्यतिरिक्त जर का मला बोलायचं झालं तर म्हणजे जे मी कॅरेक्टर सांगितले, विद्या बालन, रितेश देशमुखांची दोन्ही मुलं, या व्यतिरिक्त बाकीचे जे कॅरेक्टर आहे जसं अभिषेक बच्चन, म्हणजे का मराठी बोलायला त्याला भाग पाडलं मला माहित नाही. खरं तर म्हणजे त्याचं कॅरेक्टर तसं आहे म्हणून त्याला मराठी बोलायला लावलं असेल, अप्रिशिएटेड. पण जातात काही काही डायलॉग आपल्याला ऐकायला येत नाही तो काय म्हणतोय ते. फरदीन खान असून नसल्यासारखा आहे, खूप छोटा फरदीन खानचा स्क्रीन प्रेझेन्स आहे. त्यानंतर संजय दत्त जो महत्वाचा कॅरेक्टर आहे, आपल्याला संजय दत्तच वाटतो, मला तरी वेगळं काही नाही वाटलं. त्यामुळे इम्पॅक्ट त्यामुळे कदाचित येत नसावा, कारण कॅरेक्टर बिल्डिंग नाही दिसत त्याच्यामध्ये, कॅरेक्टरच्या शेड्स दिसत नाही. खूप जोरात बोलणं किंवा राग दाखवणं, फक्त राग दाखवणं, याने आय डोंट थिंक ते कॅरेक्टर अचीव्ह होऊ शकतं. त्याच्या वेगवेगळ्या छटा दिसायला हव्या होत्या. एका सीन मध्ये त्याचा रुथलेसनेस दाखवलाय. ऑब्व्हियसली त्याच्या सगळ्या ज्या राण्या आहेत त्यांना घेऊन एक सिक्वेन्स आहे, तिथे त्याचा रुथलेसनेस दिसतो, पण अगेन तो खूप वेगळा दिसू शकला असता. मी काय म्हणतो कदाचित तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळेलच. जेनेलिया देशमुख नाही यार, म्हणजे कळतंय की स्ट्रगल करून ते त्या प्रकारचं ती लँग्वेज, ती भाषा बोलायचा प्रयत्न केला जातोय. त्यात जो एक कम्फर्ट असायला पाहिजे होता, एक जो काय म्हणतात त्याला, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांनीही बाजीराव मस्तानीमध्ये केलंय. पण जर तुम्ही प्रियांका चोप्राचं कॅरेक्टर बघाल ना, आपल्याला खूप कन्व्हिन्सिंग वाटतं. का? कारण बोलण्यामध्ये जो एक फिनेस आहे किंवा बोलण्यामध्ये जी पकड आहे त्यामुळे. ठीक आहे, बाकी तर ऑफकोर्स एक्सप्रेशन्स आहेत, ऍक्टिंग तर तो भाग आलाच, पण बोलण्यामध्ये आपण किती कम्फर्टेबल आहोत, डायलॉग किती, त्याचे इमोशन समजून आपण किती कम्फर्टेबली डिलिव्हर करतोय, हे खूप महत्वाचं आहे. आणि तिथेच जेनेलिया स्ट्रगल करताना दिसते. आय थिंक मेजरली कॅरेक्टर्स बद्दल बोलायचं झालं तर हेच कॅरेक्टर आहेत. बाकीच्या कॅरेक्टर्स बद्दल फार काही म्हणजे बोलण्यासारखं तसं नाहीये. आता बोलूया सगळ्यात महत्वाची गोष्ट, की रितेश विलासराव देशमुख यांनी हे कॅरेक्टर, छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो, त्यांचं कॅरेक्टर कसं केलंय. ऑनेस्टली जसं मी थंबनेलमध्ये म्हटलंय की महाराज अख्ख्या फिल्म मध्ये मला मिसिंग वाटले. ठीक आहे, रितेश देशमुखांनी एक कॅरेक्टर करायचा प्रयत्न केलाय, ओके, आणि मी असं नाही म्हणत की त्यांनी खूप वाईट केलंय, प्रयत्न केलाय, ओके, पण ते महाराज वाटलेत का? तर नाही वाटलेत. स्टायलिश लुक, एक स्लोमो काही केले, त्यात खूप ब्युटी शॉट्स घेतलेत. ऑफकोर्स त्यात सगळ्यांचे एफर्ट्स आहेत, म्हणजे मेकअप टीमचा आहे, कॉस्ट्युम टीमचा आहे, कॉस्ट्युम चकाचक केलेले आहेत कॉस्ट्युम टीमने अख्ख्या फिल्ममध्ये सगळ्या कॅरेक्टर्सचे. पण ऍक्टिंग वाईज म्हणा किंवा एक्सप्रेशन वाईज म्हणा, इमोशन्स वाईज म्हणा, महाराज अख्ख्या फिल्ममध्ये मिसिंग आहेत. ठीक आहे, आपल्याला खूप जागी, मला पर्सनली खूप काही काही सिक्वेन्सेस मध्ये माऊली ही जी मराठीतली फिल्म आली होती त्यातले रितेश देशमुख वाटतात जेव्हा ते डायलॉग डिलिव्हर करतात. ओके, तुम्हाला पण वाटलेत आणि तुम्ही फिल्म पाहिली असेल तर तुम्हालाही हे वाटलंय की मला कॉमेंट करून सांगा, मला नक्की सांगा, मला ऐकायला आवडेल. पण हे माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे काय होतं की ज्या व्यक्तीची फिल्म आहे, ज्याच्या आयुष्यावर आधारित फिल्म आहे, जे अतिशय महत्वाचं अख्ख्या फिल्म मधलं कॅरेक्टर आहे, तेच जर का नसेल तर फिल्मचा आत्मा नसल्यासारखं होतं. आणि तेच मी वाटतच होतं मला की असं काहीतरी होऊ शकतं आणि तेच झालं. मला खूप आवडलं असतं की मी व्हिडिओची सुरुवात जाहीर माफीने केली असती, बट अनफॉर्च्युनेटली तसं नाही झालंय. हॅव्हिंग सेड दॅट, फिल्म बिझनेस करते, फिल्म अजूनही आहे थिएटर्समध्ये. 50 करोडचं कलेक्शन ऑलरेडी क्रॉस केलेलं आहे बॉक्स ऑफिसवर. फिल्मचं बजेट जरी 100 करोड असलं तरी 50 करोड ऑलरेडी फिल्मने रिकव्हरी केली आहे. आणि जोपर्यंत मी व्हिडिओ बनवतोय ऑफकोर्स अजूनही कलेक्शन सुरू असेलच.
सो फिल्म कलेक्शन करेल का? कदाचित येस, फिल्म रिकव्हरी ही करेल. ऑफकोर्स सी कमर्शियली जर का बघायचं झालं तर फिल्म रिकव्हरी करेल ना, कारण एवढे सगळे कॅरेक्टर्स आहेत, एवढ्या हिंदीतले एवढे ऍक्टर्स आहेत. आणि एक महत्वाचं जो मला सगळ्यात खटकलेला पॉइंट, जीवा महाले यांची एंट्री. ठीक आहे, विथ ड्यू रिस्पेक्ट गरज नाहीये. एखादं कॅरेक्टर जे एवढं बलाढ्य आहे, म्हणजे त्यांचं वर्णन करणं यार शब्द मला सापडत नाहीयेत, अनेकांना सापडत नाहीत. त्यांच्या समोर एवढी स्टायलिश एंट्री की त्यांना ओव्हरपॉवर करायला जायचं गरज नाहीये ना, गरज बिलकुल नव्हती. आणि माहित नाही यार, ह्या काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळत की काय गरज आहे, का घ्यायला हवं. असतील काही त्याच्या मागची कारणं असतील, बट आय डोंट नो. म्हणजे ही फिल्म नसावी, ती दुसऱ्या फिल्ममध्ये आपण डेफिनेटली करू शकतो. सो ओव्हरऑल जर का सांगायचं झालं तर फिल्म बिझनेस करते, पण ज्या स्केलला ज्या स्केलवरती ही फिल्म व्हिज्युअलाइज केली गेली होती, किंवा जो इम्पॅक्ट ह्या फिल्मने आणायला हवा होता, सुरुवातीच्या 4-5 दिवसात आय थिंक 100 crore रिकव्हर व्हायला हवे होते. त्यामुळे आपण ऑलरेडी आता आय थिंक आठवड्याच्या वर झाले, म्हणजे 7-8 दिवस झाले असतील फिल्म रिलीज होऊन. 1 तारखेला फिल्म रिलीज झाली, ऑलमोस्ट 10 दिवस झालेत. आणि फिल्म अजूनही 50-60 करोडच्या आसपास पोहोचली. तो म्हणजे कमर्शियल्स बद्दल मी नाही बोलत, ती वेगळी अगेन गणित असतात. ती रिकव्हरी करेल फिल्म, पण फिल्मने इम्पॅक्ट सोडलाय का? माझ्यासाठी नो. हा माझा पर्सनल व्ह्यू आहे. बट महाराजांच्या बद्दल, म्हणजे आताची जी जनरेशन आहे त्यांना जर का एका वेगळ्या स्केलवरती पाहायचं असेल की काय महाराजांनी केलं होतं, त्याच्यामध्ये अनेक दाखले देखील दिलेले आहे की निजामशाही काय होती, आदिलशाही काय होती, मुघलशाही काय होती, हे सगळं दाखवलं गेलंय. काय अवस्था होती त्या वेळेची, काय प्रेशर खाली मराठी लोक जगायचे, महाराष्ट्रीयन लोक जगायचे, हे सगळं दाखवलं गेलं. त्यामुळे जाऊन पाहणं एक वेळ डेफिनेटली गरज आहे, जाऊन तुम्ही पाहायला हवी. थोडक्यात जर का मला सांगायचं झालं ना, तर फिल्म आहे महाराजांची, पण कुठेतरी महाराजच मिसिंग वाटतात फिल्ममध्ये. हा अगेन माझा पर्सनल ओपिनियन आहे, बट तरीही एकदा जाऊन तुम्ही ही फिल्म पाहू शकता. मी फिल्मला देईन 2.5 स्टार्स. तुम्ही जर का फिल्म पाहिली असेल तर मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. माझं जे बोलणं आहे त्यात तुम्ही कितपत अग्री करता आणि तुम्हाला कशी वाटली फिल्म, कॉमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.